हरिविजय कथासार अध्याय 13वा भावार्थ. कंसाने पाठवलेल्या 11,000 दैत्यांना श्रीकृष्णाने 1,000 गंधर्वाच्या मदतीने चांगलाच धडा शिकवला. परमात्मा असलेला श्रीकृष्ण गोकुळातल्या गायी राखतो, ज्याला रूप नाम गुण नाही, असा सर्वव्यापक श्रीकृष्ण यशोदेला आई म्हणतो. ज्याला नाना साधने करूनही प्राप्त करून घेता येत नाही, त्याला यशोदा दाव्याने बांधते आणि ज्याच्या कृपेमुळे ब्रह्मांड चालते, तो गवळ्यांच्या तालावर नाचतो, ही त्या परमात्म्याची लीला आहे. यमुनेच्या तीरावर गायीला चारण्यासाठी घेऊन आलेले गोपाळ आणि श्रीकृष्ण अनेक प्रकारचे खेळ खेळत असत. ह्या खेळामध्ये रमलेल्या गोपाळांचे आपल्या गायीकडे दुर्लक्ष होई, तेव्हा श्रीकृष्ण त्यांना त्यांच्या गायीची आठवण करून देई. कवी श्रीधर ह्यांनी मानवी मन आणि इंद्रिये यात सतत खेळत राहणाऱ्या विषय वासनेच्या खेळाचे उद्बोधन गायी आणि गोपाळ ह्यांच्या संबंधातून व्यक्त केले आहे. ते म्हणतात की खोड्याळ गायीच्याप्रमाणे सांभाळणे कठीण असते, त्याप्रमाणे मनोवृत्तीची 10 इंद्रिये सांभाळणे कठीण असते. गायी वळून त्यांना स्थिर करा, म्हणजे सैरभैर धावणारी तुमची इंद्रिये स्थिर होतील आणि मग तुम्ही तुम्हाला हवा असेल तो खेळ खेळा. खोड्याळ गायी सांभाळा असे श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांना सांगितले. तेव्हा सगळेजण आपल्या गायी शोधण्यासाठी गेले. इंद्रियांच्या नाना वृत्ती ज्याप्रमाणे सांभाळता येत नाहीत, त्याप्रमाणे ह्या गायीही गोपाळांना सांभाळता येत नव्हत्या. विषयांच्या मागे धावणाऱ्या ह्या गायी तृष्णेच्या खळग्यात पडतात, त्या वासनेच्या जाळ्यात आपले तोंड घालतात आणि कामक्रोधाचे साप त्यांना दंश करतात. विषय तृण चरणाऱ्या ह्या गायींची तृप्ती होत नाही. सुकृतांचे तृण संपल्यावर मग माघारी फिरणे कठीण होते. अशा ह्या गायीच्या मागे धावणारे गोपाळ म्हणजे विषयाकडे धावणारे गोपाळ गायींना शोधण्यासाठी रानोमाळ भटकतात, पण त्यांच्या हाती गायी लागत नाहीत. इंद्रियांचा निग्रह करण्याचे ठरवले तर ती जास्त खवळतात, त्यांना आवाक्यात ठेवणे कठीण होते. मन हा इंद्रियाचा धनी आहे, हरीच्या मदतीशिवाय त्या मनाला एकाग्र करणे शक्य नाही. मन म्हणजे वाघ आहे आणि 10 इंद्रिये म्हणजे त्याची पिले आहेत. वाघ जिकडे उडी घेईल तिकडे त्याची पिले जातात, त्याप्रमाणे मन जिकडे जाईल तिकडे इंद्रिये जातात. गायीला शोधणारे गोपाळ शेवटी थकून जातात आणि त्यांच्या लाडक्या मुरारीला सांगतात की तुझ्या मदतीशिवाय गायी वळणे शक्य नाही. मग श्रीकृष्ण आपली बासरी वाजवायला सुरुवात करतो. त्या बासरीच्या आवाजाने गायी मोहित होतात. सर्व विषय टाकून त्या धावत श्रीकृष्णाकडे येतात. आपला आनंद त्या अनेक तऱ्हाने व्यक्त करतात. कोणी हंबरते तर कोणी श्रीकृष्णाचे चरण चाटते तर कोणी आपल्या शेपट्या उंच करतात. श्रीकृष्णाच्या सवंगड्यांना आश्चर्य वाटते. ते श्रीकृष्णाला म्हणतात, घननिळा, तुझी लीला आघात आहे. तुझ्या मुरलीचे स्वर ऐकताच गायी आपोआप परत आल्या. आमचे भाग्य थोर, म्हणून तू आमचा सवंगडी झालास. कदम वृक्षाच्या सावलीत श्रीकृष्ण आपला पावा वाजवी आणि त्याच्या भोवती अवघ्या गोकुळातले गोपाळ जमून एकच गदारोळ करीत. पेंद्या त्यांना मग पूर्वी घडून गेलेल्या दशावताराचा कथा सांगे. त्या दशावताराच्या गोष्टी ऐकून मग गोपाळ आपल्या गायींना त्या अवतारांच्या नावाने संबोधत असत. एकदा शक्ती चतुर्दशीच्या निमित्ताने लोक घरोघरी काही देवतांची पूजा करत होते. सर्व शक्तींच्या सत्ताधीशाला ते विसरले. ते पाहून कृष्णनाथ रागावला. त्याच्या रागामुळे गोकुळातले लोक भ्रमिष्ट झाले. ते पाहून नंदाला आश्चर्य वाटले. तो कृष्णाला म्हणाला की असे काय झाले, हे सारे लोक भ्रमिष्ट कसे झाले आहेत. त्यावर श्रीकृष्णाने त्याला सांगितले की हे सर्वजण विष्णुभक्ती करत नसल्यामुळे असे झाले आहे. सर्वांनी जर विष्णूचे स्मरण केले तर ते शहाणे होतील, सावध होतील. मग नंद आणि यशोदा ह्यांनी विष्णूचे चिंतन केले. इतर सर्वांनीही विष्णू नाम घेतले आणि त्यांच्या भ्रमिष्टपणा नष्ट झाला. नामाची करणी आघात आहे असे वेदामध्ये आणि पुराणामध्ये सांगितले आहे. इकडे मथुरेमध्ये कंस चिंता करत झाला होता. आपल्या वैऱ्याला कसे मारायचे हेच आता त्याला कळत नव्हते. कंसाची चिंता कळल्यावर देवांतक आणि पितृद्रोही हे 2 राक्षस कंसाला म्हणाले की आम्ही दोघे वाघाचे रूप घेऊन वृंदावनात दबा धरून बसतो. बलराम कृष्ण आले की त्यांना ठार मारतो. कंसाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचा गौरव करून त्यांना वृंदावनात जाण्याची आज्ञा केली. ठरल्याप्रमाणे ते वाघाचे रूप घेऊन वृंदावनात दबा धरून बसले. दबा धरून बसलेले त्या 2 वाघांना 2 गोपांनी पाहिले. वाघाच्या रूपातील ते राक्षस विचार करतात की आपण जर ह्या दोघांना खाल्ले तर गोकुळातले लोक रामकृष्णाला इथे येऊच देणार नाहीत. गोप त्या वाघांना पाहून घाबरले आणि नंदादी गवळ्याला जाऊन सांगितले की वनात 2 वाघ आले आहेत. सगळेजण घाबरतात आणि नंद यशोदेला सांगतो की रामकृष्णाला सांभाळा, त्यांना बाहेर जाऊ देऊ नका. गौरोणी, यशोदा आणि रोहिणी रामकृष्णाजवळच सतत राहतात. माया लागवी कृष्ण आपल्या आईला सांगतो की आम्हाला बाहेर खेळायला जाऊ दे, आम्ही थोडा वेळ खेळतो आणि लगेचच परत येतो. घराबाहेर पडल्यावर रामकृष्ण वृंदावनात जाऊन त्या वाघांना मारायचे असे ठरवतात. वनात टपून बसलेले ते व्याघ्ररूपी राक्षस मोठी आरोळी ठोकतात आणि
रामकृष्णाजवळ येतात. 8 वर्षाचा बलराम आणि 7 वर्षाचा श्रीकृष्ण त्यावेळी अद्भुत पराक्रम करतात. आपापल्या मुखातून ते 2 गदा काढतात आणि सर्व शक्तीनिशी त्या वाघावर हल्ला करतात. ते राक्षस जागेच गतप्राण होतात. मग दोघेजण त्या वाघांची चामडी काढतात आणि ती घेऊन गोकुळात जातात. बराच वेळ झाला तरी रामकृष्ण परत आले नाहीत. हे पाहून यशोदा त्यांना शोधू लागते. कोणीतरी तिला सांगते की त्यांना कोणीतरी वनाकडे जाताना पाहिले. सगळेजण घाबरतात. नंद आणि गवळी धावून येतात आणि रामकृष्णाला शोधण्यासाठी वनाकडे जाऊ लागतात. समोरून येणारे रामकृष्ण त्यांच्या दृष्टीस पडतात. नंद पुढे होतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही दोघं कुठे गेला होता आणि तुमच्याजवळ ही व्याघ्रचर्मी कुठून आली? त्यावर ते दोघे सांगतात की वनात 2 वाघ मरून पडले होते. त्यांची कातडी आम्ही काढून आणली. नंद म्हणतो की तुम्हीच दोघांनी त्या वाघांना मारले असणार. घरी गेल्यावर तो यशोदेला म्हणतो की ह्या दोघांना सांभाळा, त्यांचे रक्षण करणे कठीण आहे. एकदा बलराम कृष्ण यमुनेच्या तीरावर खेळत असताना ते कंसाच्या रंगकारांना पाहतात. त्यांचे वस्त्र रंगवणे पाहून बलराम त्यांना विचारतो की तुम्ही कोणाचे वस्त्रे रंगवत आहात? त्यावर ते रंगकार उद्धटपणाने बलरामाला सांगतात की तू तर साधा गवळी आहेस. तू आम्हाला प्रश्न विचारू नकोस. तुम्हा सगळ्यांना मी एकटाच मारीन. कंसाला हे कळले तर तुमचे गोकुळ शिल्लकच राहणार नाही. त्याचे ते बोलणे ऐकून बलराम चिडतो आणि तो त्या सगळ्या रंगकारांना चोपून काढतो. ते सगळे रंगवलेले वस्त्रे तिथेच टाकून मथुरेला पळून जातात आणि ते वृत्त कंसाला सांगतात. कंस मनातून दचकतो. यमुना तीरावरील ती रंगीबिरंगी वस्त्रे रामकृष्ण आपल्या सवंगड्यांना वाटतात आणि मग सगळे गोपाळ ती वस्त्रे घालूनच गोकुळाकडे जायला निघतात. त्या रंगीबिरंगी वस्त्रातील गोपाळांचा मेळा पाहून गोकुळातल्या लोकांना वाटते की कंसाचे सैन्यच आले आहे. चित्रविचित्र पोशाख केलेल्या गोपाळाला नंद ओळखतो आणि समोरून येणाऱ्या रामकृष्णाला विचारतो की तुम्ही कोणाची वस्त्र चोरून तर नाही ना आणली? परत कोणीतरी तुमची तक्रार घेऊन येईल आणि मग गोकुळात राहता येणार नाही. त्यावर श्रीकृष्ण खट्याळ उत्तर देतो. तो म्हणतो आम्ही सगळेजण यमुनेच्या तीरावर खेळायला गेलो होतो. तेथे काही रंगकार कपडे रंगवत होते. आम्हाला पाहिल्यावर ते वस्त्र टाकून पळून गेले. ती वस्त्रे आम्ही घेऊन आलो आहोत. एकदा बलराम आणि श्रीकृष्ण कंसाच्या पुष्पवाटिकेत गेले. कंसाचे सेवक फुलांचे हारे घेऊन चालले होते. रामकृष्णाने त्यांना अडवले आणि त्यांच्याकडचे पुष्पांचे हारे काढून घेतले आणि त्या सेवकांना सांगितले की कंसाला जाऊन सांगा की बलराम सगळे फुले घेऊन गेला. बलराम आणि श्रीकृष्ण फुले घेऊन गोकुळात आले. त्यांच्या हातातली फुले पाहून यशोदा त्यांना म्हणाली की आता ही फुलं कुठून आणलीत? कृष्ण यशोदेला म्हणाला की अगं आज नागपंचमी आहे. नागांची पूजा करण्यासाठी आम्ही ही फुलं आणली आहेत. इकडे कंसाच्या सेवकाने बलरामाचा निरोप कंसाला सांगितला. तो निरोप ऐकून कंस भयभीत झाला आणि म्हणाला वाऱ्यामुळे जसा अग्नी पसरतो तसा माझा शत्रू पसरत चालला आहे. कंसाचे बोलणे ऐकून जरासर उठला आणि म्हणाला महाराज, तुमच्या शत्रूचा मी नक्की संहार करील. तुमचा तो शत्रू रोज यमुनेच्या डोहात जलक्रीडेसाठी येतो. मी यमुनेच्या डोहात लपून राहतो आणि त्याला गिळून टाकतो. जरासुराचे बोलणे ऐकून कंसाला समाधान वाटले. तू यशवंत होऊ नये असे सांगून कंसाने त्याला निरोप दिला. जळासुराला मृत्यूनेच बोलावणे पाठवले होते, कारण त्याचे आयुष्य सरले होते. जळासूर लगेचच यमुनेच्या डोहात जाऊन लपून राहिला. यमुनेच्या डोहात लपून बसलेला जळासूर बाकी कोणाच्याही वाटेला न जाता श्रीकृष्ण कधी येईल ह्याची वाट पाहत होता. द्वेषभावनेने तो श्रीकृष्णाचे ध्यान करत होता. मग एके दिवशी घननीळ आपल्या मित्राबरोबर यमुनेमध्ये जलक्रीडा करण्यासाठी आला. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात उडी टाकताच तो जळासुराला शोधण्यासाठी गुप्त झाला. डोहाच्या तळाशी लपून बसलेल्या जळासुराने श्यामसुंदराला पाहिले आणि त्याने त्याला मिठी घातली. त्या दोघांमध्ये तुंबळ मल्लयुद्ध झाले. डोहाच्या तळाशी काय चालले आहे हे कोणालाही कळले नाही. वस्त्र जसे धुवून पिळावे तसे श्यामसुंदराने जळासुराला पिळले. जळासुराचे प्राण गेले आणि डोहाच्या पाण्यात त्याचे रक्त मिसळून ते लाल झाले. सर्व गोपाळ जलक्रीडा करून काठावर आले आणि त्यांना त्यांचा लाडका कान्हा दिसेना. सगळेजण घाबरले आणि त्याला हाका मारू लागले. हरी डोहात बुडाला असे समजून काही गोपाळांनी डोहात उडी मारली आणि ते श्रीहरीला शोधू लागले. डोहाच्या तळाशी असलेल्या श्रीकृष्णाने जळासुराचे प्रेत दोराने बांधले आणि ते उडून डोहाबाहेर काढले. श्रीकृष्णाला पाहता सर्व गोपाळांना आनंद झाला. ते सारे श्रीकृष्णाला भेटण्यासाठी त्याच्याकडे धावले. तेव्हा त्यांना जळासुराचे प्रेत दिसले. ते पाहून सारेजण थबकले. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की ह्या जळासुराला आम्ही मारले आहे, पण ते तुम्ही कोणालाही सांगू नका. तुम्ही सारेजण हे प्रेत गोकुळात ओढून आणा. आम्ही दोघे पुढे जातो. रामकृष्ण दोघेजण काखेत घोंगड्या घेऊन गोकुळात गेले. ते दोघे घरापर्यंत धावत गेले आणि भयभीत होऊन यशोदेपासून लपण्याचा प्रयत्न करू लागले. यशोदेने त्यांना विचारले की गायी टाकून तुम्ही दोघं पुढे निघून का आलात? त्यावर श्रीकृष्णाने उत्तर दिले की माते, आमच्या सवंगड्याने एक मोठा राक्षस यमुनेतून काढला आहे.
त्या राक्षसाला पाहून आम्ही दोघे घाबरलो आणि गाईला टाकून पळत घरी आलो. आम्हाला कुठेतरी लपव, आम्हाला खूप भीती वाटते आहे. घाबरलेली ती लेकरे पाहून यशोदेने त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळले. इकडे सगळे गोपाळ जळासुराचे प्रेत ओढून आणत होते. कोणी त्याच्या तोंडाला काळे फासत होते, तर कोणी त्याला काठीने ढोसत होते. त्याचा गोंधळ ऐकून गोकुळातले लोक गावाबाहेर आले आणि ते मोठे प्रेत पाहून सगळेजण घाबरले. गोपाळ त्यांना सांगू लागले की आम्ही सगळ्यांनी मिळून हे राक्षसाला मारले आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी इथपर्यंत ओढत आणले आहे. नंदाला मोठे आश्चर्य वाटले. जळासुराच्या मृत्यूची वार्ता कंसाच्या कानावर गेली आणि कंसाला जाणवले की आता मात्र आपला मृत्यू जवळ आला आहे. ही वार्ता खरी आहे की नाही हे पाहण्यासाठी कंसाने गोकुळात दूत पाठवले आणि त्या जळ मनुष्याचे प्रेत गाड्यावर घालून इथे घेऊन या असे त्यांना सांगितले. कंसाच्या दूताने कंसाच्या सांगण्याप्रमाणे जळ मनुष्याचे प्रेत मथुरेत आणले. कंसाने ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि त्याच्या हृदयातली तगमग वाढली. ज्या जळासुराच्या भीतीमुळे सूर पळून जातात त्या महापराक्रमी जळासुराला गुरख्यांनी कसे मारले ह्याचे कंसाला आश्चर्य वाटत होते. आपल्या शत्रूचे हे प्रताप पाहून कंसाला चिंताग्नीने ग्रासले होते. कंसाचा सेवक विक्राळ तोंडाचा असुरासूर कंसाला पुढे हात जोडून उभा राहिला आणि त्याला म्हणाला की महाराज, तुमच्या वैराचा मी क्षणार्धात नाश करतो. त्याला जिवंत अथवा मारून तुमच्याकडे आणतो. तुम्ही चिंता करू नका. चिंताग्नीने ग्रासलेला कंस त्याला म्हणाला की तुझे हे बोलणे मला अमृताप्रमाणे सरळ वाटते आहे, पण माझा वैरी खूप सबळ आहे. आजपर्यंत जे जे त्याला मारण्याची प्रतिज्ञा करून गेले त्यापैकी कोणालाही मी जिवंत परत आलेलं पाहिलं नाही. त्यामुळे तुझ्यावर माझा विश्वास नाही. त्यावर असुरासुर कंसाला म्हणाला की महाराज, माझा मृत्यू मारुतीच्या हातून होणार आहे. राम अवतार संपल्यावर तो गुप्त झाला आहे. मी गोकुळात जाऊन तुमच्या शत्रूला मारतो. तुम्ही फक्त मला आज्ञा द्या. असुरासुराचे हे बोलणे ऐकून कंसाला आनंद झाला. त्याने असुरासुराला आज्ञा दिली आणि विजयी होऊन परत ये असे सांगितले. असुरासूर वायुवेगाने यमुना तीरावर पोहोचला. नेहमीप्रमाणे तेथे सर्व गोपाळ जमले होते आणि त्यांच्या मध्यभागी वैकुंठपाळ श्रीकृष्ण बसला होता. विक्राळ तोंडाचा आणि 36 गावा एवढा उंच असा तो असुरासूर गोपाळांना दिसला. सगळे गोपाळ भयभीत झाले. श्रीकृष्णाने सगळ्यांना सांगितले की तुम्ही अजिबात भयभीत होऊ नका. जगन्नाथ श्रीकृष्ण मनात विचार करू लागला की ह्याचा मृत्यू तर हनुमंताच्या हाताने होणार आहे. तो जर आला तर ह्याला आपल्याला आवरता येईल. मग भगवान श्रीकृष्णाने आपले डोळे झाकले आणि तो वायुपुत्राचे चिंतन करू लागला. हनुमंत रामेश्वरी समाधीस्थ होऊन बसला होता. त्याच्या कानी श्रीरामाची हाक आली. क्षणात त्याने उड्डाण केले. श्रीकृष्णाने गायना आणि गोपाळांना लपावले आणि तो श्रीराम झाला. बलराम लक्ष्मण झाला. गगनमार्गाने हनुमान आला. राम लक्ष्मणांना पाहून त्याने नमस्कार केला. श्रीरामाच्या चरणावर त्याने माथा टेकला. श्रीरामाने त्याला उचलले आणि आपल्या हृदयाशी धरले. हनुमंताने श्रीरामाला विचारले, काय आज्ञा आहे? श्रीरामाने त्याला सांगितले की पहिला असुर आमच्यावर आला आहे. त्याचे मरण तुझ्या हाती आहे. तू त्याचा संहार कर. श्रीरामाचे वचन ऐकताच बळाचा सागर असलेला हनुमंत त्या राक्षसावर चालून गेला. असुरासुराने हनुमंताला येताना पाहिले आणि तो विचार करू लागला की माझा काळ मृत्यू अकस्मात येथे कसा आला. आता मी काही वाचत नाही. असुरासुराने कृतांत किंकाळी फोडली. वायुपुत्र हनुमान आवेशाने धावला. असुराने त्याच्या अंगावर शूळ भिरकावला. हनुमंताने तो वरचेवर झेलला आणि तो परत त्याच्या दिशेने भिरकावला. तो त्याच्या हृदयावर आदळला. मूर्छित झालेल्या त्या असुराला हनुमानाने गरगरा फिरवून धरणीवर आपटले. मातीचे भांडे जसे भंग पावते तसे त्या राक्षसाच्या शरीराचे चूर्ण झाले. असुरासुराचा नाश करून हनुमान श्रीराम रूप धारण केलेल्या श्रीकृष्णाजवळ आला आणि त्याला साष्टांग नमस्कार घातला. श्रीरामाला पाहून हनुमानाच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. त्याने विचारले, स्वामी, तुम्ही इथे येण्याचे कारण काय? मंद स्मित करून श्रीराम म्हणाले, हनुमंता, हा कृष्ण अवतार आहे. तुझ्यासाठी मी रघुवीर झालो आहे. लक्ष्मण झालेला हा शेष बळीभद्र आहे. हनुमानाने राम लक्ष्मणांना वंदन केले आणि म्हणाला, माझी एक इच्छा आहे. मला तुमचे संपूर्ण गोपाळ रूप पाहायचे आहे. श्रीरामाने हसून गोपाळ वेश धारण केला. काखेत गोंगडी, हातात काठी धारण केलेला जगजेटी पावा वाजवू लागला. त्याच्या गळ्यात गुंजमाळा होत्या. त्याभोवती गोपाळांचा मेळा होता. लक्ष्मण बळीभद्राच्या वेशात आला. त्याच्या भोवती गायी चरत होत्या. गोपाळ नाना प्रकारचे खेळ खेळत होते.
हनुमंताने जगजेटीचे ते गोपाळ रूप पाहिले आणि तो हसला आणि म्हणाला, वैकुंठ पालका सर्वेशा, तुझी लीला आगाध आहे. अकस्मात आलेल्या असुरासुराचा वध करण्यासाठी हनुमान आकाश मार्गाने आला आणि त्याचा वध करून दक्षिण दिशेकडे निघून गेला. सूर्य मावळला आणि गोपाळ आपल्या गायवासराला घेऊन घराकडे निघाले. गोकुळात आल्यावर गोपाळांनी सांगितले की वनात हनुमंत आला होता आणि त्याने असुरासुराचा वध केला. सगळ्या गवळ्यांना त्याचे आश्चर्यच वाटले. हा हरिविजय ग्रंथ म्हणजे दिव्य औषध आहे. भवरोग्याने ते घेतले तर त्याला आरोग्य प्राप्त होते, असे कवी श्रीधर म्हणतात. शुक मुनींनी स्वतः तयार केलेल्या ह्या दिव्य रसायनाचे सेवन परीक्षिताने 7 दिवस केले आणि तो पावन झाला. हरिविजय ग्रंथाचा 13वा अध्याय ते पूर्ण झाला. जय श्रीकृष्ण.